नमस्कार विद्यार्थी मित्र, विभाग 3 भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. मित्रो, आपण अभ्यास करत आहोत विभाग 3 सेमिस्टर क्रमांक 6 पेपर क्रमांक 12 पॉलिटिकल जिओग्राफी राजकीय भूगोल. राजकीय भूगोलामध्ये एकूण 4 टॉपिक आहेत. त्यापैकी पहिला टॉपिक जो आहे तो इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल जिओग्राफी म्हणजे राजकीय भूगोलाची ओळख आपला सविस्तर झालेला आहे. दुसरा टॉपिक जो आहे तो कन्सेप्ट्स इन पॉलिटिकल जिओग्राफी राजकीय भूगोलातील संकल्पना. वेगवेगळ्या संकल्पना आपण पाहिल्या. राज्य, राष्ट्र, सीमारेषा, सीमा प्रदेश ह्या 4 मुख्य संकल्पना होत्या. त्या संकल्पनांची सविस्तर माहिती आपण आतापर्यंत घेतलेली आहे. आज जो आपण अभ्यास करणार आहोत तो टॉपिक क्रमांक 3 थिअरीज इन पॉलिटिकल जिओग्राफी. म्हणजे टॉपिक क्रमांक 2 मध्ये कन्सेप्ट्स होत्या, संकल्पना होत्या. इथं टॉपिक क्रमांक 3 मध्ये थिअरीज आहेत. सॉरी, थिअरीज इन पॉलिटिकल जिओग्राफी मॉड्यूल क्रमांक 3. याच्यामध्ये सिद्धांत आहेत. या सिद्धांत राजकीय भूगोलातील सिद्धांताचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला तर मग टॉपिक क्रमांक 3 पाहू. थिअरीज इन पॉलिटिकल जिओग्राफी राजकीय भूगोलातील सिद्धांत. 2 सिद्धांताचा आपल्याला अभ्यास आहे. हार्टलँड थिअरी, हृदयस्थल सिद्धांत. हा हृदयस्थल सिद्धांत हॅल्फर्ड जे मॅकिंडर या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी मांडला. आणि दुसरा जो आहे तो रिमलँड थिअरी. रिमलँड थिअरी निकोलस जे स्पाइकमन या शास्त्रज्ञांनी. या 2 सिद्धांताचा आपल्याला टॉपिक क्रमांक 3 मध्ये अभ्यास करायचा आहे. आता हा सिद्धांताचा अभ्यास करण्यापूर्वी पहिला जो सिद्धांत आहे मॅकिंडर यांचा हृदयस्थल सिद्धांत. हा सिद्धांत पाहण्यापूर्वी आपल्याला मॅकिंडर हे कोण होते त्यांचा थोडक्यात जीवन परिचय आपल्याला पाहायचा आहे. आणि हा जीवन परिचय पाहण्याच्या अगोदर मित्रो, त्या काळातला भूगोल याची आपल्याला थोडीशी कल्पना असावी. ग्रीक कालखंड जो आहे, या ग्रीक कालखंडामध्ये राजकीय भूगोलाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. किंवा ग्रीक कालखंडामध्ये जे वेगवेगळे शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी राजकीय भूगोलाच्या अभ्यासाकडे थोडेसे लक्ष दिले होते. पण त्यानंतर 19व्या शतकाच्या पूर्वी भूगोलाचं जे स्वरूप आहे ते प्रादेशिक स्वरूप होतं. म्हणजे काय, त्या काळामध्ये पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र हे भूगोल. पण पृथ्वीचं संपूर्ण ज्ञान अवगत झालेलं नव्हतं. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचं अपूर्ण ज्ञान लोकांना माहिती होतं. पण नंतरच्या कालखंडामध्ये जसजसं वाहतुकीची साधनं प्रगत झाली, दळणवळणाच्या सेवा सुविधा विकसित झाल्या, त्यामुळं राजकीय भूगोलाच्या अभ्यासाकडे लक्ष वेधलं गेलं. कारण ज्या वेगवेगळ्या प्रवाशांनी खलाशांनी नवनवीन भूप्रदेश शोधून काढले, त्यामुळं दूरदूरच्या देशाशी एक व्यापारी संबंध प्रस्थापित झाले. आणि याचा परिणाम म्हणून जे जगातील विविध देश आहेत, दूर दूर देश आहेत, ते एकमेकांच्या जवळ आले. आणि मग जगाचं जे स्वरूप आहे ते एकमेकाच्या संबंधामुळं, परस्पर संबंधामुळं एकमेका देशाच्या विषयी, एकमेकाच्या भूप्रदेशाविषयी माहिती सखोल प्रमाणामध्ये माहिती मिळू लागली आणि पृथ्वीचं ज्ञान अवगत झालं.
नंतरच्या कालखंडामध्ये 19व्या शतकाच्या अगोदरच कार्ल रिटर, जर्मन शास्त्रज्ञ, हम्बोल्ट या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या संपूर्ण भागाच्या अभ्यासाकडे लक्ष वेधले गेले. हम्बोल्टला तर भूगोलाचे जनक म्हणून ओळखले जातात, आधुनिक भूगोलाचे जनक. कारण जगातील बहुतांशी भागामध्ये त्यांनी स्वतः पायी प्रवास केले, तेथील भौगोलिक घटकांचं ज्ञान संपादन केलं, अनेक भौगोलिक संकल्पना मांडल्या की आजही त्यांनी मांडलेल्या संकल्पनांचा आपण अभ्यास करतो. आणि मग ही जी पार्श्वभूमी आहे, या काळामध्ये संपूर्ण जगाचा नकाशा तयारही झालेला होता. प्रादेशिक भूगोलाचा अभ्यास, संपूर्ण जगाच्या पृष्ठभागाचे ज्ञान किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाचे संपूर्ण ज्ञान, त्याचबरोबर राजकीय भूगोलाचा अभ्यास, दळणवळण वाहतुकीमध्ये झालेली प्रगती, या सगळ्या घटकांचा परिणामामुळे मॅकिंडर यांना त्याचा फार मोठा फायदा झाला. मॅकिंडर सारखे अनेक शास्त्रज्ञ होते, त्यांनी पारंपरिक भूगोलाच्या अभ्यासाकडे लक्ष न वेधता त्यांनी राजकीय भूगोलाच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष वेधलं गेलं. आणि मग यातूनच, राजकीय भूगोलाच्या अभ्यासातूनच राजकीय भूगोलाशी संबंधित असणारा हृदयस्थल सिद्धांत मॅकिंडर यांनी मांडला. मॅकिंडर यांचा जन्म 1861 मध्ये इंग्लंडमध्ये झालेला होता. खरं तर ते जन्माने स्कॉटिश होते. 1887 मध्ये इंग्लंडमधील जे ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे, प्रसिद्ध विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठामध्ये ते प्रपाठक म्हणजे रीडर म्हणून ते काम करत होते. आणि त्याच विद्यापीठामध्ये 1899 मध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यानंतर 1887 ते 1905 या कालखंडामध्ये एल्फ्रेड जे मॅकिंडर यांनी ऑक्सफर्ड स्कूल ऑफ जिओग्राफी या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर 1892 ते 1903 या कालखंडामध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज रीडिंगमध्ये त्यांनी प्राचार्य म्हणूनही काम केले. 1905 ते 1908 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, अत्यंत नावाजलेली संस्था आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, या संस्थेचे त्यांनी डायरेक्टर म्हणूनही काम केलेलं होतं. 1910 ते 1922 ते पार्लमेंटचे सदस्य होते. जसं आपल्याकडे पार्लमेंटचे सदस्य आहेत, खासदार आहेत, तसं ते पार्लमेंटचे सदस्य होते इंग्लंडमध्ये. 1919 मध्ये त्यांनी हृदयस्थल सिद्धांत मांडला. त्यापूर्वी ते इम्पिरियल शिपिंग कंपनीचे अध्यक्षही होते. अशा या महान शास्त्रज्ञाचं 1947 मध्ये निधन झालं. यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, त्यापैकी त्यांचे गाजलेले 2 ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यातला एक ब्रिटनचे भूविज्ञान व ब्रिटिश सागर. ब्रिटन जे आहे, हे ब्रिटनचा भूगोल काय आहे आणि ब्रिटिश सागर, ब्रिटिशच्या सभोवती जो महासागर आहे तो महासागर, यांच्याविषयीचं भौगोलिक विवेचन, वर्णन त्यांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि हा ग्रंथ त्यांचा 1902 मध्ये प्रकाशित झाला. दुसरा जो ग्रंथ आहे तो लोकतंत्रात्मक आदर्श आणि यथार्थता. म्हणजे इंग्लंडमधील जी काही राजकीय स्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे, राजकीय पद्धती जी आहे, लोकतंत्र, लोकशाही, त्याचा आदर्श आणि स्वरूप, वास्तव
यथार्थता काय आहे याविषयी त्यांनी आपली मतं या पुस्तकामध्ये मांडलेली आहेत आणि हे पुस्तक त्यांचं 1919 मध्ये प्रकाशित झालं. एकंदरीत आपण जर पाहिलं त्यांचा बायोडाटा, आमचा त्याचा जीवन परिचय, तर त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका बजावलेल्या आहेत, वेगवेगळ्या जबाबदारी त्यांनी पेललेल्या आहेत. खरं तर मॅकिंडर हे इतिहासाचे अभ्यासक होते, पण नंतरच्या कालखंडामध्ये ते भूगोलाचे शास्त्रज्ञ झाले. भूगोलाच्या अभ्यासाकडे ते वळले, भूगोल विषयाकडे त्यांचं आकर्षण मोठ्या प्रमाणात झालं आणि मग ते भूगोलाचे प्राध्यापक झाले आणि त्यानंतर मग ते राजकारणामध्येही आले. म्हणजे पार्लमेंटचे सदस्य असतील, भूगोल विषयाचे प्राध्यापक असतील, इम्पिरियल शिपिंग कंपनीचे अध्यक्ष असतील, त्यांनी ऑक्सफर्ड स्कूल ऑफ जिओग्राफी, ऑक्सफर्ड विद्यापीठ, त्यानंतर ऑक्सफर्ड स्कूल ऑफ जिओग्राफी या संस्थेची स्थापना केलेली असेल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डायरेक्टर, युनिव्हर्सिटी कॉलेज रीडिंगमध्ये ते प्राचार्य, म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या भूमिका आपल्या आयुष्यामध्ये पार पाडलेल्या आहेत. आणि या संपूर्ण अभ्यासावरती, चिंतनावरती, मननावरती, आणखीन अनुभवावरती आधारित त्यांचे हे 2 ग्रंथ की जे राजकीय भूगोलाशी संबंधित आहेत, ते त्यांनी लिहिलेले आहेत, ते जगप्रसिद्ध आहेत. आता 1919 मध्ये हृदयस्थल, त्यालाच आपण मर्मस्थल म्हणतो, हा सिद्धांत मांडला. आणि ह्या सिद्धांताची निर्मिती कशी झाली, तर 1904 मध्ये जिओग्राफिकल सोसायटीची जी बैठक होती, कॉन्फरन्स होती, या कॉन्फरन्समध्ये त्याने एक मत मांडलं, एक व्याख्यान दिलं. त्या व्याख्यानामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की कोणत्याही देशाचा राजकीय व्यवहार किंवा संरक्षण इत्यादी विषयी जर योजना बनवायच्या असतील, तर त्या योजना विषयक धोरण ठरविताना त्या देशाचे लष्कर प्रमुख आणि त्या देशाचे शासनकर्ते यांना भूगोलाच्या अध्ययनाची आवश्यकता असते, हे त्यांनी स्पष्ट. भूगोलाचं अध्ययन किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी ते आपल्या व्याख्यानामध्ये स्पष्ट केलं. कोणाला आवश्यक आहे की जे शासनकर्ते आहेत, शासनकर्त्यामध्ये प्रशासकीय कर्मचारी आणि राज्यकर्ते यांचा समावेश होतो. आणि देशाच्या संरक्षणाविषयक लष्कर किंवा त्याला आर्मी आपण म्हणू, हा विभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. मग जो देशाचा लष्कर प्रमुख आहे, जो देशाचा राष्ट्रपती आहे, देशाचा अध्यक्ष आहे, देशाचा पंतप्रधान आहे, देशाचा प्रशासक आहे किंवा प्रशासकीय व्यवस्था आहे, ह्या सगळ्यांना निरनिराळ्या गोष्टींचं ज्ञान तर आवश्यक असतंच असतं. पण आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा जर विकास करायचा असेल, आपल्या देशाचं जर संरक्षण करायचं असेल, तर वेगवेगळ्या पातळ्यावरती लष्करी डावपेच आखावे लागतात, काही धोरणं ठरवावी लागतात. आणि हे लष्करी डावपेच आखण्यासाठी राजकीय विकास किंवा देशाचं संरक्षण करण्यासाठी लष्कर प्रमुखांना, राज्यकर्त्यांना, शासनकर्त्यांना भूगोलाच्या अध्ययनाची आवश्यकता असते, हे ठामपणे सांगितलं. आणि त्यामुळंच ते संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाले. मॅकिंडर यांना ब्रिटनमध्येच नाही तर त्यांच्या या वक्तव्याला अनुसरून ते जगभर प्रसिद्ध पावले. पूर्वी म्हणजे ज्या काळामध्ये 1904 मध्ये ब्रिटनच्या सभोवती महासागर आहे,
महासागराने वेढलेला आहे. आणि मग त्या काळामध्ये ज्यांचं सागरी सामर्थ्य, ज्या देशाचं सागरी सामर्थ्य जास्त आहे, तो देश बलवान नसतो, अशी एक समज त्या काळात झालेली. म्हणजे ज्यांच्याकडे सागरी सामर्थ्य आहे, तो देश युद्ध कुठेही होऊ दे, कोणत्याही ठिकाणी होऊ दे, कोणाबरोबरही होऊ दे, त्या युद्धाच्या यशस्वीतेची गुरुकिल्ली म्हणजे सागरी सामर्थ्य. आणि हे सागरी सामर्थ्य ब्रिटन जवळ होतं. म्हणूनच ब्रिटनने वेगवेगळ्या खंडातील देशावरती राज्य केलं. जसं भारतावरती ब्रिटनचं राज्य होतं, 150 वर्ष त्यांनी राज्य केलं. असं असंख्य देशावरती ब्रिटिशांचं राज्य प्राचीन काळामध्ये होतं. का तर त्यांच्याकडे सागरी सामर्थ्य होतं. त्यामुळे ते अनेक भूप्रदेशांमध्ये काही ठिकाणी ते युद्ध करत होते, की काही ठिकाणी ते बाबा व्यापार करत होते, किंवा काही ठिकाणी वेगवेगळे राजकीय डावपेच आखून तिथले ते सत्ता हस्तगत करत होते. पण मॅकेंड्री यांनी असं मत मांडलं 1904 मध्ये, की फक्त सागरी सामर्थ्य असून चालणार नाही, तो काळ आता संपलेला आहे. सागरी सामर्थ्यावरती जग जिंकायचा काळ आता संपलेला आहे. कोणत्याही युद्धामध्ये सागरी सामर्थ्य जिंकण्यासाठी उपयोगी पडणार नाही. तर तुम्हाला जर जग जिंकायचं असेल, किंवा जगावरती जर सत्ता गाजवायची असेल, तर तुम्हाला भूगोलाच्या अभ्यासाची गरज आहे, भूगोलाच्या अध्ययनाची आवश्यकता आहे. हे मॅकेंड्री. आपण थोडासा इतिहासाचा जर आढावा घेतला, तर आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक लढाया जिंकल्या. ह्या लढाया जिंकण्या पाठीमागचं एक महत्त्वाचं जर कारण कोणतं असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडं सैन्यबळ एवढं कमी असून सुद्धा त्यांनी लढाया का जिंकल्या, तर त्यांना या प्रदेशातील भूगोल अत्यंत माहीत होतं. भूगोलाचं ज्ञान प्रचंड होतं. कोणत्या प्रदेशामध्ये दरी आहे, कोणत्या प्रदेशामध्ये पर्वतीय प्रदेश आहेत, कोणत्या प्रदेशामध्ये घनदाट अरण्य आहेत, कोणत्या प्रदेशामध्ये नद्या आहेत, कोणत्या प्रदेशामध्ये महासागर आहेत. ही जी काही भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत किंवा नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत, ती युद्धनीतीमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरतात. हिटलरचं हे आपल्याला उदाहरण देता येईल. हिटलर जग जिंकायला चाललेला होता. हिटलरनं अनेक देश जिंकलेही, पण त्याला रशियाचा भूगोल माहीत नव्हता, किंवा जगाचा भूगोल त्याला फारसं, जगाच्या भूगोलाचं ज्ञान फारसं माहीत नव्हतं. म्हणून शेवटी हिटलरला आत्महत्या करावी लागली, कारण तो जगजेता ठरला नाही. नेपोलियनचं तेच उदाहरण. ज्यांना ज्यांना भौगोलिक घटकांचं ज्ञान आहे, नैसर्गिक घटकांचं ज्ञान आहे, भूगोलाचं ज्यांचा अभ्यास गाढा आहे, ते युद्धामध्ये यशस्वी होतात, असे मत मॅकेंड्री यांनी 1904 मध्ये मांडलेलं होतं. आणि या मतावरतीच आधारित 1919 मध्ये मॅकेंड्री यांनी हृदयस्थल नावाचा सिद्धांत जगासमोर मांडला. विद्यार्थी मित्र, आज आपण फक्त मॅकेंड्री यांचा जीवन परिचय अभ्यासला, की मॅकेंड्री यांनी आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या विभागामध्ये काम केलं, किंवा कोणकोणते त्यांनी लेखन कार्य त्यांचं काय आहे, थोडक्यात अगदी जीवन परिचय, आणि त्यांनी मांडलेला सिद्धांत, की जो आजही जगप्रसिद्ध सिद्धांत म्हणून ओळखला जातो. पुढील तासाला आपण या हृदयस्थल सिद्धांत म्हणजे काय आहे, हृदयस्थल सिद्धांत कशावरती आधारित आहे, हृदयस्थल सिद्धांतांच्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत, याविषयी आपण जाणून घेणार. आपण या ऑनलाईन टीचिंगमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. थँक्यू व्हेरी मच.